सर, BLO जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना काय महत्वाची माहिती देणं गरजेचं आहे, कुठले डॉक्युमेंट्स बाळगणं गरजेचं आहे? BLO घरी आल्यानंतर आपण 2002चं नाव जर आधीच मॅप झालेलं नसेल तर नाव जेव्हा ते शोधण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते मॅचिंग करण्याचा त्यांनी त्याच्यात सहकार्य करावं. आणि जर काही केसेसमध्ये अनमॅप्ड असतील, नाव सापडलं नाही, तर अशा ठिकाणी मग आपल्याला काही पुरावे पण ते मागू शकतात. मग त्याच्यात काही पुरावे कोणते आहेत ते त्या फॉर्म मध्ये तिथे लिहिलेले आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे ज्या मतदारांचा जन्म 1 जुलै 87 पूर्वी झाला आहे अशांना स्वतःचा जन्माचा पुरावा द्यावा लागेल, दाखला द्यावा लागेल. ज्यांचा जन्म 1 जुलै 87 ते 2 डिसेंबर 2004च्या पिरियड मध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या जन्माचा दाखला आणि आई आणि वडील पैकी एक असा दाखला. आणि 2004च्या नंतर म्हणजे 2 डिसेंबर जन्माचा दाखला, बरोबर? येस. आणि 2 डिसेंबर 2004च्या नंतर जर कोणाचा जन्म झाला आहे आणि त्यांना नाव ऍड करायचं आहे तर त्याच्यामध्ये स्वतःचा दाखला, आईचा दाखला आणि वडिलांचा दाखला अशा पद्धतीने पुरावे आपल्याला द्यावे लागतील. पण मी सांगितलं त्या पद्धतीने हे सर्वांच्या बाबतीत नाही करायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिपन्सीज आहेत किंवा मग अनमॅपिंग आहेत अशा केसेसमध्ये आपल्याला हे पुरावे द्यावे लागतील, जेणेकरून याच्यात आपल्याला काळजी घ्यायची आहे की सर्व भारताचे नागरिक तर आलेच पाहिजेत. ऍब्सोल्युटली. पण जे नागरिक नाही ते येता कामा नाही, कारण शेवटी आपलं सरकार हे भारताचे नागरिकांनी निवडलं पाहिजे. त्याच्यामुळे भारताचे नागरिक 100% येणे आणि इतर कोणतीही व्यक्ती 1% न येणे हे दुहेरी काम आपल्याला हे SIच्या निमित्ताने करायचं आहे.